सर्वांना नमस्कार. उद्या दिनांक 19 एप्रिल रोजी महास्कूल GIS या ॲपद्वारे आपल्या शाळा आपल्याला मॅपिंग करायच्या आहेत. त्यासाठी कोणती प्रक्रिया करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यापूर्वी प्ले स्टोअरला जाऊन आपल्याला एक सेटिंग करायची आहे. त्यासाठी प्ले स्टोअर आहे, ॲप उघडायचं. त्याच्यानंतर इथे वर जिथं आपलं ईमेलचं आयकॉन दिसतं तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर परत इथे आपल्याला प्ले प्रोटेक्ट नावाचं एक टॅब दिसेल, या इथे क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर परत सेटिंगचे हे जे आयकॉन दिसतंय वर तिथे आपण क्लिक करायचं. त्याच्यानंतर स्कॅन ॲप विथ प्ले प्रोटेक्ट हे सगळे आपल्याला इनेबल दिसतील. हे सगळे आपल्याला टर्न ऑफ करून घ्यायचे आहेत. हे टर्न ऑफ करून घेतल्यानंतर ही झाली आपली पहिली प्रोसेस ॲप इन्स्टॉल करण्यापूर्वीची. त्याच्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी हे ॲप आपल्याला मिळालेलं आहे ते ॲप आपण आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल करण्यासाठी ते परत आपल्याकडून परमिशन मागणार आहेत. ते परमिशनसुद्धा सगळे आपल्याला ॲलो करावे लागतील. आता हे ॲप ओपन होतं आहे. परत बघा स्टोरेज, करंट लोकेशन ह्या सगळ्या परमिशन आपल्याला तो मागतो आहे. तर परमिशन अलो केल्यानंतर परत ऑल मॅनेजच्या ॲक्सेस त्याला द्यावे लागेल. ते सुद्धा आपल्याला अलो करावं लागेल. त्याच्यानंतर प्रत्येक त्याचे परमिशन्स ह्यासुद्धा आपल्याला त्याला द्यावे लागतील. त्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला तिथे दिसेल. इथे आपण एकतर मोबाईलद्वारे सुद्धा किंवा आपल्या शाळेच्या UDASद्वारे सुद्धा तिथे आपण लॉग इन करू शकतो. त्याच्यानंतर इथे आपला मोबाईल नंबर टाकला तर आपल्याला एक OTP येईल. तो OTP आपण या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर OTP कन्फर्म लॉग इन सक्सेस आणि अशा प्रकारचा इंटरफेस लॉग इन केल्यानंतर आपल्याला तिथे दिसणार आहे. सर्वप्रथम इथे आपल्याला जे दिसतं महास्कूल मॅपिंग या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तेथील मुख्याध्यापकांची शाळेची सगळी माहिती त्या ठिकाणी दिसेल. खाली गेल्यानंतर इथे सॅटेलाईट व्ह्यू आणि डिफॉल्ट व्ह्यू अशा दोन प्रकारचे दिसतील. त्याच्यानंतर खाली लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड आणि ॲक्युरेसी. आता फोटो काढताना ॲक्युरेसी आपल्याला 10 मीटरपेक्षा कमी ठेवायची आहे. आता इथे खाली बघा दिलं आहे 6 फोटो रिक्वायर्स टू बी टेकन. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे फोटो शूड बी टेकन ओनली वन लँडस्केप मोड. आपल्याला फोटो हा आडव्याच मोबाईलने घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसेल. इथे हे जे तुम्हाला तुझे हे कॅमेऱ्याचं जे बटन दिसतं, आयकॉन दिसतं, इथे आपल्याला क्लिक करून आपल्याला इमेज घ्यायची आहे. ही इमेज घेतल्यानंतर परत अशा सहाही फोटो आपल्याला तिथून क्लिक करायचे आहेत. ही फोटो घेतल्यानंतर ही फोटो आपल्याला इथे खाली बघा, खाली इथे आपल्याला इथे फोटो दिसते. ही फोटो आपण इथं सेव्ह करायचे. हे सगळे फोटो करून आपण जर सेव्ह केले तर हे सेव्ह होतील. हे ॲटलिस्ट 4 फोटो बनत आहेत. म्हणजे 4 फोटो हे कंपल्सरी आहेत. 5वा आणि 6वा फोटो हा ऑप्शनल आहे. त्यामुळे 4 फोटो घेतल्यानंतर हे फोटो सेव्ह होतील. आता हे सेव्ह झाल्यानंतर परत बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर आपल्याला इथे आल्यानंतर आपल्याला इथे सेंड मॅसेंजर हे जे दिसतंय इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. हे सगळे फोटो आपल्याला इथे ते दिसतील. आपण जे फोटो घेतलेत ते फोटो आपल्याला दिसतील आणि ते सगळे फोटो आपल्याला सेंड करायचे आहेत. अशा प्रकारे आपण आपल्या शाळेचं महास्कूल GIS ॲपद्वारे मॅपिंग करू शकतो. धन्यवाद.